अरे वल्लरी आलीस? ये ना, तुझीच वाट बघत होतो मी. ये ये. पत्ता मिळाला ना बरोबर? हो. ये. आई, माझी मैत्रीण आली वल्लरी. तुला बोलवतो ना, कॉलेजची मैत्रीण. माझी आई. नमस्कार करते. तू बस ना, मी चहा आणतो तुझ्यासाठी. नाही नाही नको रे. चहा नको मुले. अगं घे ना. नाही नको काकी. कशाला उगाच ते आले त्रास. नको. अगं तुझ्यामुळे मला बी आंबीच्या हातच्या चहा प्यायला मिळत. जा माझ्यासाठी पण एक कप. हो, तुझ्यासाठी पण आणतो. बस ना, आलोस मी. बस नको. बस ग बस. तू जळगावची ना? हो. अमित म्हणाला होता मला. अमित माझ्या कॉलेजमधला एकच मित्र आहे. कसं असतं नी, आपल्या गावचं कोणी भेटलं तर आपल्याला आपल्या माहेरचा माणूस भेटल्यागत वाटतं नी. जळगावला कुठं? आज सोडा ते जळगाव पासून 6 किलोमीटरवर आहे ना, तिथे. तिथं माझी मावशी दिली होती. इथं तू शिकायला आली? हो, ते मला वकिली शिकायची आहे ना, म्हणून आले. मग सासरच्या घरचे तयार झाले? हो, म्हणजे माझे मिस्टर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत ना. माझ्या स्वप्नाला ते माझ्या एवढंच महत्व देतात. वा. अरे देवा, कप फुटी गेलं वाटतं. या महिन्यात 5वा कप. ते पुरुषांले नाही ना जमत स्वयंपाकातलं काही, म्हणून झालं असेल. काय करणार, मायामुळे करायला लागतं त्याला. तुम्ही नका काळजी करू, मी करते ना त्याला मदत. आले. अरे देवा. अगं वल्लरी थांब, तू काय आली? अरे नाही अमित, तू माझ्याकडे दे, अगं मी कर- तुझ्या पायाला लागून जाते. अरे ऐक माझ्या, तू दे इकडे बघू. अगं आमच्या किचनला सवय आहे. असू दे, तू 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 जरा सांभाळ, मागे हो थोडं. थांब. हे इकडे आहे डस्टबिन. हो. तू विनाकारण त्रास घेतला, मी घेतलास. असू दे, दे चहा गाळते मी. पकड देतो. हा. वल्लरी, तू आल्यामुळे आईला बरं वाटू राहिलं. तसं असेल तर बरं आहे ना. पण एक विचारू का, हा. त्यांना काय झालंय? तिच्या तरुणपणीच पार्किन्सन होई गेलं तिला. खूप कॉम्प्लिकेशन्स होते, त्यात बाबा नसल्याने खूप खचून गेली ती. आणि एकदा मन खचल्यावर औषध तरी काय करणार ना. पण तू नको काळजी करू, त्या होतील बऱ्या. त्यांना चाय देऊया. हा. मॅडम मॅडम ऐका ना. काय सॅलरी क्रेडिट झाली ना तुझ्या अकाउंटला? हो झाली, पण ती जरा कमी झाली आहे. हिशोब चुकला का यावेळेला काही? चुकला? मला वाटतं यावेळेला पहिल्यांदाच हिशोब अगदी बरोबर झालाय. म्हणजे कुठल्या तंद्रीत असतेस तू? किती चुका करतेस? या महिन्यात तू जेवढ्या चुका केल्यास ना, तेवढे पैसे मी कट केले. त्याशिवाय तू वट्टीवर येणार नाहीस. पण तुम्ही असं. हे बघ, नसेल मान्य ना तर निघ इथून. आम्ही दुसरी शोधू. इथे काम करायचं असेल तर चुका करायच्या नाहीत अजिबात. मॅडम
हॅलो अहो काकू तुम्ही ना काही काळजी करू नका. अहो नेमकं एक तर माझ्या पायाला लागले आणि नेमका डिलिव्हरी बॉय पण आला नाही हो. मीच पोहोचवते सगळे डबे. काय सांगू तुम्हाला. सॉरी मी करतो फोन. म्हणजे अनिमेश तुला कळतंय का तू काय बोलतो ते? नोकरी सोड म्हणजे काय? कुठे जाऊ नोकरी सोडून? कुठे राहू खाऊ काय? मग अरे मी लग्नाचा विषय काढला की तू विषय बदलतोस. मग मी काय करू? नोकरी सोड म्हणजे काय? हॅलो काय झालं? हॅलो नेटवर्क नाहीये का माझ्याशी बोलायची इच्छा नाहीये? मनोज भाऊजी तुम्ही इथे? सरप्राईज. पाहुणे आलेत आपल्याकडे जळगाववरून. असे अचानक कसे काय आलात तुम्ही? वल्लरीला भेटायला आलो. नाही नाही, मला काय वाटलं होतं सांगू का? जळगावचे थॉमस एडिसन आलेत आपल्याकडे लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. पण नाही, वल्लरी फोन उचलत नाहीये ना, तिची काळजी वाटतेय म्हणून तिला चेक करायला आलेत. मनोज भाऊजी तुम्ही नका एवढी काळजी करू. अहो लाईट नाही आहेत ना, त्यामुळे फोन डिस्चार्ज झालेत. तसंच वल्लरीचंही झालं असेल डिस्चार्ज. एव्हाना यायला पाहिजे, ती येईलच. मोबाईल लागत नाही म्हणून डिरेक्टली घरी आला. इसे कहते हैं मोहब्बत. वेडेपणा आहे सगळा. गो तेजा, काही चहा वगैरे विचारलंस की नाही? नाही, ते चहाचं राहू द्या. वल्लरीला रोज यायला एवढाच उशीर होतो का? नाही म्हणजे कॉलेजमधून आतापर्यंत यायला हवी होती ना. बरोबर आहे तुमचं भाऊजी, रोज एवढा उशीर होत नाही त्या का. पण आज झालाय, काहीतरी कामात अडकली असेल. हा ना, उशीर पण झालाय, फोन पण बंद आहे तिचा. काही वेगळं तर नसेल ना? वेगळं म्हणजे? काही प्रॉब्लेम मध्ये अडकली नसेल ना ती? आई उठतेस ना? वल्लरीने पोहे केले. सावकाश. दे मी बनवतो. बघ, तू घे ना. नाही मला नको. काकी खाऊन सांगा मला कसे झालात ते पोहे. छान झालेत. खरंच ना काकी? एवढ्या वर्षात असे शिजलेले पोहे मी खाल्लेच नाही. अच्छा, म्हणजे मला नीट पोहे शिजवता येत नाही तर? पण खरं सांगू, आज कितीतरी दिवसांनी सुगरणबाईच्या हातचे पोहे खाल्ले आईने. बघ ना किती खुश आहेत. ते मला आता निघायला हवं, उशीर होई गेलाय ना. तू जा, जास्तीचा उशीर करू नको. निघ तू. हे ठेव. ऐक ना, मी ठेवतो. खरंच दे, मी ठेवतो. दे. बर काकी येते आम्ही. आई मी 2च मिनिटात आलो. वल्लरी थँक्स.
नाही, फॉर्मॅलिटी नाही करत आहे. मनापासून म्हणतोय. माझ्या आईसाठी एवढं केलंस तू, खरंच थँक्स. खर तर मी तुला थँक्यू म्हटलं पाहिजे. तू मला मदत केली, मला बरं वाटलं. बरं, येऊ मी? हो. बाय. हो. दादा, कॉलेज सुटलं का? हो साहेब, कधीच सुटलं कॉलेज. अरे बापरे. कुठे गेली असली? हिला अजून बी फोन लागत नाही. काय झालं तर नसेल ना? खरंच काही झालं नसेल ना आपल्या वल्लरीला? आपल्या अगं ती आपल्यासोबत राहते ना, मग टेन्शन तर येणारच ना. आणि त्यात मुंबईत ती नवीन आहे बिचारी. गो मिठू, हुशार आहे हा वल्लरी. नाही, त्या गुंडांनी आपल्याला सगळ्यांना घेरलं होतं तेव्हा तिच्यामुळेच त्यातून सुटलोय आपण. हे सगळ्यांनीच लक्षात ठेवावं. श्वेता, फॅन क्लब वल्लरी तयार होतोय बरं का आपल्या घरात. आली वाटतं. वल्लरी आली का घरात? आली का म्हणजे? तुमच्या बरोबर नाहीये ती? अहो, मला नाही ना भेटली. सगळीकडे पाहून आलो, तिच्या कॉलेजपर्यंत गेलो होतो. कुठे गेली असेल यार ही? गो बाय, एवढा उशीर कधीच होत नाही हो तिला यायला. तेच ना, सगळ्यांच्या आधी ती आलेली असते घरी. मला तर टेन्शनच यायला लागले. पोलिसांकडे जायला हवं. आओ, तुम्ही? वल्लरी, अगं कुठं होती तू? कुठं कुठं शोधलं तुले? तुझ्या कॉलेजपर्यंत जाऊन आलो होतो. घरातल्या कोणालाच तुझ्याबद्दल काहीच माहित नाहीये. त्या पण म्हणत होत्या की आज उशीर झाला वल्लरीला. कॉलेजमधनं सरळ घरी यायचं ना, का भटकत बसली होती कुठं? तू गावावर नाही तर भटकायला आली का मुंबईला? नाही ना? कुठं होतीस एवढ्या वेळ? ते काय विचारतोय मी? कुठे होतीस? ते मी मित्राला मदत करायला म्हणून. मित्र? कोण मित्र? कोणत्या मित्राला आत्ता मदत करायला गेली होतीस तू? ए जळगावचा एडिसन, आवाज खाली हा. बायकोशी अशा आवाजात बोलायचं नाही. तेजताई, तुम्ही बी ह्यांच्याशी या आवाजात नाही बोलायचं. त्यांना काय बोलू नका म्हणजे? अगं तू कशी आहेस हे विचारण्याऐवजी तू कुठे भटकत होतीस हे विचारतोय तुझा नवरा तुला. ते काय बी असलं तरी ती आमची गोष्ट आहे ना. तुम्ही मध्ये नका पडू. अच्छा, हो का? ठीक आहे, मग बाहेर जाऊन भांडा. इथे नाही भांडायचं, कळलं ना? खाली जाऊन भांडायचं. 1 मिनिट. मेन आर नॉट अलाउड इन दिस हाऊस, ओके? सो प्लीज, मला तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये शून्य इंटरेस्ट आहे. पहिल्यांदा तुझी बाजू घेतली होती मी, पण तुला किंमतच नाहीये त्याची. हा फॅमिली ड्रामा आहे ना, खाली जाऊन करायचा, कळलं ना? आणि भांडून झालं की परत यायचं. गो बाजूला. हे अजून बी असेच वागता का तुझ्याशी? नाही, सगळ्या जणींनी. सगळ्यांनी म्हणजे कोण वागतं? तुम्ही सगळं जाऊ द्या ना. पहिले मला सांगा, तुम्ही कशात? तुम्हाला कुठे लागले? दाखव ना मला, काय झालं तुम्हाला? हाऊ, हे केवढं लागले तुम्ही दवाखान्यात गेला होतात की नाही? आणि तुम्ही पट्ट्या खाणे लावल्या? मी दवाखान्यात जाऊन आलो, ते सगळं राहू दे. मला सांग, तू कुठं होतीस? कुठं शोधलं तुले? तू कॉलेजात पण गेलो होतो. काय काय विचार आले माझ्या मनात?
मी एकटा कुठं शोधणार होतो एवढ्या मोठ्या शहरात तुले? ते ते मैत्रिणीकडे गेले होते मी. ते तिले तू मगाशी तर मित्र म्हणालीस ना? चुकून बोलले मी. ते मैत्रिणीकडेच गेले होते. तिने तिचं घर बदललं ना, तर ते सामान लावायले म्हणून गेले होते मी. अगं मग तिच्या घरी गेल्यावर तरी फोन चार्ज करायचा ना ग. दिवसभर फोन बंद होता तुझा. एवढं चांगलं सरप्राईज द्यायचं होतं, त्याच्यावर पण विरजन पडलं. माफ करा मला, पुन्हा असं नाही होणार. सॉरी. असं गोड चेहरा नको करत जाऊ बरं. मी लगेच राग विसरतो मग. माहितीये मला. बरं. आणि तुले मगाशी काय बोललो त्यासाठी मी पण सॉरी बरं. अहो नाही, सावकाश काय करताय तुम्ही? तुम्ही नका माफी मागू. वल्लरी होईल ते नीट. तुले सरप्राईज ऐकायचंय की नाही हे सांग मला. हो, मला आठवड्याभरासाठी काम भेटलंय. हं? ते बी ठाण्यात. खरंच? हो. आता तुला रोज भेटता येईन बघ. मी एक काम करतो, तुला रोज कॉलेजला सोडायला आणि घ्यायला जाईन बघ. मी नको. नको कशाले? अगं तेवढा जास्त वेळ मिळेल ना तुला भेटायला. काऊन तुम्ही उगाच त्रास करून घेताय ना? नको, मी जाईन आणि मी येईन ना. तुला आवडलं नाही का? नाही, तुझा चेहरा अचानक पडला वल्लरी, काय झाले? नाही हो, असं काय म्हणताय तुम्ही? मला आवडलं. ते फक्त आज दिवसभर मी कॉलेजमधनं दमून आले आणि ते मैत्रिणीच्या घरी गेले होते ना सामान लावायले, त्यामुळे थोडी थकली आहे. वल्लरी, काय लपवतेस तू? या ना, एक मिनिट या ना. काय? इकडे या. मी काय बी लपवू शकते ना, पण ही नाही लपवणार. मी तुमची किती आठवण काढते ते तुम्ही हिला विचारा ना, मी सांगेल तुम्हाला. हिले विचारू? तू जवळ असताना हिले कशाला विचारू? आहो, आज रोमॅन्टिक सीन बघायला मिळतात. रोशन आंटी आली ना, रोमॅन्टिकचा हॉरर कधी होईल ना कळणार नाही. मी उद्या तुले घ्यायला येतो. हा, हो, मी वाट बघते तुमची. हो हो. हे, चल. देवा, मला माफ कर. मला यांच्याशी खोटं बोलायचं नव्हतं. शपथ सांगी राहिले. मला फक्त यांची मदत करायची म्हणून मी हे सगळं करी राहिले. मी खरं सांगते, एकदा का पहिला पगार आला ना की यांना सगळं खरं सांगून टाकेन मी. शपथ. खरंच. गरमागरम चहा. जिजू, चहा घ्या. जीजू, प्रमोशन झालं वाटतं. वा वा वा, अभिनंदन. या जीजू म्हणे. तेजा, ताई नको चहा. बरं झालं. घ्या ना, घ्या. ओ, अर्धा कप तरी घ्या ना. नको ताई, मी चहा घेऊन आलोय. अगं ते नको म्हणतात तर राहू दे ना, कशाला उगाचच. आणि तसंही आजकाल दुधाचं बिल जरा जास्तच यायला लागलंय, हे की नाही? ताई, तुम्ही पुण्याच्या आहे का? हो. का? काय नाही, सहज विचारलं. भाऊजी, तिचं जाऊ दे, तुम्ही पोळ्या घ्या.
चहा बरोबर. अहो ताई खरंच नको, मी चहा नाश्ता करून आलोय. अहो नका संकोच करू, घ्या. द्या द्या, पोळी द्या, चहा द्या. घरी आले तर सगळ्यांना आपण सगळं देऊया, मजा आहे. तुम्हाला ब्लॅक कॉफी पाहिजे? ठीक आहे, रेडी आहे. चहा आणि ब्लॅक कॉफी एकत्र, ते पण घ्या सगळं. ताई वल्लरी तयार झाली की तिला सांगा, मी खाली वाट बघतोय तिची. अहो पण गो तेजा, पाहुणे आलेले असताना काय ग आगाऊपणा करतेस? कशाला बोलतेस असं? उगाच इन्सल्ट केलास त्यांचा. 2 चपात्या खाल्ल्यास तर काय बिघडलं असतं तुझं? प्रश्न पोळ्यांचा नाहीये, प्रिन्सिपल्सचा आहे. तुझे प्रिन्सिपल्स ना, घाल त्याचं लोणचं. अहो फक्त 2 मिनिटं अरे हे कुठे गेले? ते तेजा ना त्यांना खाण्यावरून बोलली ना, म्हणून मनोज जीजू खाली गेले. मिठू